कोणी एके भुलली नारी, कोणी एके भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची बदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा गोविंद का कौतुके, देखिला डोळा बैसला म्हणे तोची बदनी उच्चारी. तुका म्हणे हसे जन, तुका म्हणे हसे जन, नाही कान करे नाही, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. महायोग पीठेत देवे मरत्यं, वरं पुंडरीकाय दातुं विमरे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकडून प्रथम म्हणून दुसरी चरण संतांच्या, त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मध्ये भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकेला. अभय माझ्या हृदयात आहे, त्यानेच माझे मजहित केले, ऐसा जयाने उपकार केला, विसरू कसा मी गुरु पादुकेला. नबिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणेंद्र माथा मुकुटे जाई, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज पूर्ण जाई. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, Dewa
बाई नमो त्रिभुवन भवनी अद्यत्रय जननी देवाची भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हाली देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवीसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि एक भगवत भक्ताची होणारी स्थिती, त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर त्या परमात्म्याचं झालेलं दर्शन हे गौरवीचं रूप घेऊन या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या एवढे म्हणतायत. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, कोणी एके भुलली नारी, एक स्त्री अशी आहे, एक गवळण अशी आहे, तिने त्या भगवान परमात्म्याला या ठिकाणी पाहिलं, त्या कृष्ण परमात्म्याला पाहिलं. पाहिल्यानंतर त्याचा झालेला परिणाम या ठिकाणी भुलली. जसं एखाद्याला भूल चढते, काही इंजेक्शन दिलं भूल चढते, तसं या ठिकाणी तिला या ठिकाणी भूल चढली. त्या कृष्ण नामाची या ठिकाणी, त्या कृष्ण स्वरूपाची या ठिकाणी भूल चढली. कोणी भुलली नारी, कोण एक अशी स्त्री आहे की ती या ठिकाणी त्या भगवंताच्या भक्तीमध्ये या ठिकाणी भुलून गेलेली आहे. आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी, मथुरेमध्ये या ठिकाणी गोरस विकायला गेलेली आहे. डोक्यावरती दह्या दुधाचे माटे, परंतु काय म्हणते त्या मथुरेतल्या लोकांना, विकिता गोरस, गोरस विकायला गेली पण घ्या म्हणे हरी. काय म्हणते? हरी घ्या म्हणते. का? देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. तिने त्याला पाहिलं होतं ना, त्या परमात्म्याला या ठिकाणी पाहिलं होतं. त्याच्यामुळे तिने पाहिल्याबरोबर जसं एखाद्या कॅमेरामध्ये या ठिकाणी फोटो काढावा तो तसाच या ठिकाणी राहतो, तसं तिने पाहिलं त्या परमात्म्याला आणि देखिला डोळा बैसला म्हणे, तिच्या मनातच या ठिकाणी तो परमात्मा तोची वदनी उच्चारी. तोच या ठिकाणी त्या मुखातून या ठिकाणी त्या कृष्णाबद्दल या ठिकाणी बोलायला लागली. त्या कृष्णाचं वेड लागलेलं आहे आपल्या भाषेमध्ये, त्या भगवंताचं तिला वेड लागलेलं आहे. आपुलियाचा विसर भोळा, किती स्थिती झाली त्याची तिची पहा. जे आपले माणसं आहेत ना, आपले आहेत ना, ती आतापर्यंत ज्यांना आपले म्हणत होते त्यांचा सगळ्यांचा विसर पडला. काय? आपुलियाचा विसर भोळा गोविंद का कौतुके. त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर या ठिकाणी आता हे आपले नाही दिसायला लागले, हे सगळ्यांमध्ये तिला कृष्ण दिसायला लागला. इकडे पण कृष्ण दिसायला लागला आणि इकडे पण कृष्ण दिसायला लागला. चराचरात तिला कृष्ण दर्शन व्हायला लागले त्या गवळीला. आणि मग अशी ज्या वेळेस तिची स्थिती झाली ना, लोक काय म्हणतील बरं, अशी जर एखाद्या स्त्रीची स्थिती झाली, एखाद्या भक्ताची स्थिती झाली तर काय म्हणतील लोक? लोक हसायला लागले तिच्या त्या स्थितीकडे पाहून, त्या अवस्थेकडे पाहून लोक, समाज हसायला लागला. जसा मीराबाईंकडे पाहून त्या भगवान कृष्णाचं तिला वेड लागलं होतं, तिला पाहून या ठिकाणी सर्व हसायचे. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी तसंच त्या गवळणीची स्थिती झाली. तुकाराम महाराज म्हणतात मला पण ते कृष्ण दर्शन जसं त्या गोकुळामध्ये या ठिकाणी त्या गवळणीला झालं तसं मला पण कृष्ण दर्शन झालं आणि माझी अशीच त्या गवळणीसारखी स्थिती झालेली आहे. परंतु ही स्थिती पाहून या ठिकाणी लोक माझ्या त्या स्थितीकडे पाहून हसतात. तुका म्हणे हसे जन, हे जन या ठिकाणी हसतात. काय नाही कानते ठाई, पण या ठिकाणी माझं त्याच्याकडे लक्ष नाही. का?
कारण या ठिकाणी माझं लक्ष सगळं त्या कृष्ण परमात्म्याकडे लागलेलं आहे, त्याच्या भक्तीकडे लागलेलं आहे. मी त्या कृष्ण परमात्म्याच्या प्रेमामध्ये या ठिकाणी गुंगून गेलेला आहे. देखिला डोळा बैसला म्हणे तुझी वदनी उच्चारे विठला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या पुढे म्हटलेला आहे. आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो म्हणजे असा, माझ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली महान महान साधू या वाघोली या भूमीमध्ये या ठिकाणी अवतीर्ण झाले आले. हे कारण ही भूमी पुण्यवान भूमी म्हणून तो पुणे म्हणतात. अशा या ठिकाणी श्री क्षेत्र वाघोली. आणि हा प्रतिपंढरीच म्हणजे शेठजींनी सुंदर या ठिकाणी एका शब्दात सांगितलं, प्रतिपंढरी. दुसरी या ठिकाणी पंढरीच, या ठिकाणी पंढरपूरच असणार या ठिकाणी हे म्हणजे वाघोली तीर्थक्षेत्र. आणि या वाघोली तीर्थक्षेत्रामध्ये गणराज प्रतिष्ठान यांच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संस्थापक सर्व या ठिकाणी असणारे सदस्य त्यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या या ठिकाणी असणाऱ्या सर्व अनुयायांच्या उपस्थितीमध्ये मला वाटतं गेले किती वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे, 13 वर्ष तर या ठिकाणी मंदिर बांधलेलं झालं. 30 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम या तीर्थक्षेत्रामध्ये या ठिकाणी होत आहे. इथं पण या ठिकाणी भोलेनाथांचं या ठिकाणी मंदिर आहे. आणि हे सर्व या ठिकाणी नियोजन ज्यांनी या ठिकाणी खर्चातून या ठिकाणी एवढी मोठी ही वास्तू आपल्या धर्म प्रसारासाठी या ठिकाणी ही बांधलेली आहे. आणि इथं आपल्याला हे धर्म प्रसार करण्यासाठी व्यासपीठ ज्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं ते या ठिकाणी हरिभक्त परायण कमलाकर दादा गुलाबराव सातो पाटील, मला वाटतं ते उपसभापती या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे इथले या ठिकाणी उपसभापती या ठिकाणी आहेत साहेब दादा, त्यांचे असणारे वडील, त्यांचे असणारे या ठिकाणी सर्व परिवार यांनी या ठिकाणी खर्चातून या ठिकाणी वास्तू या ठिकाणी उभा केली. आणि सुंदर असा उपक्रम या वास्तूमध्ये काहीतरी व्हावा. अखंड हरिनाम सप्ताह होत नाही, मग काहीतरी व्हावा या उद्देशाने या ठिकाणी गेली काही अनेक वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये या तीर्थामध्ये काकड आरती या ठिकाणी एक महिनाभर करतोय. अर्थात चातुर्मासाची या ठिकाणी सांगता आणि काकड आरतीची पण सांगता. आणि आपण जे काय या ठिकाणी भक्ती केलेली आहे त्या भक्तीची पण या ठिकाणी आज होणारी या ठिकाणी सांगता काल्याच्या कीर्तनाने तर या ठिकाणी मला इथं कीर्तन करण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं. कारण माझ्या पुढे या ठिकाणी द्रोणाचार्य भीष्माचार्यांसारखी ज्ञानवृद्ध वयोवृद्ध माझ्या जन्माच्या अगोदरपासून या ठिकाणी हे नामधारक असणारे अधिकारी महापुरुष या ठिकाणी विशेषत्वाने या ठिकाणी आपल्या आनंद आश्रमचे या ठिकाणी उपाध्यक्ष आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य गोरक्षेप जाधव वाघोलीकर हे पण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यानंतर सर पण या ठिकाणी मला वाटलं नव्हतं या ठिकाणी सर पण या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत. आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य मगर सर या ठिकाणी आमच्या दादांच्या पांडुरंग दादांच्या काळात या ठिकाणी त्यांच्या गाठी पिठाच्या बऱ्याच दिवसातून आज भेट झाली. ज्या आनंद आश्रम या संस्थेचे या ठिकाणी कार्यकारी संचालक मंडळाचे अध्यक्ष अर्थात आमचे व्याही हरिभक्त परायण सोपानराव खलकदे महाराज, त्यानंतर या ठिकाणी
ज्यांनी या ठिकाणी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं तर सरांची तळमळ होती बरं का. हा प्रभूने सर त्यांची खूप दिवसापासून तळमळ होती, महाराज तुमचं एक कीर्तन घ्यायचं आहे. तो फक्त योगायोग नव्हता, या ठिकाणी हा योगायोग आला. वास्तविक पाहायला गेलं अनेक या ठिकाणी अधिकार या ठिकाणी चिपळूण महाराज आहेत, अनेक या ठिकाणी महाराज मंडळी अविनाश महाराज आहेत, आमचे जावई आमचे सुकन्या आहे, अनेक सगळे या ठिकाणी तुम्ही सर्व तोला मोलाची या ठिकाणी माणसं आहेत. तुम्हाला काय या ठिकाणी मी कीर्तन सांगणार काला करणार, कारण काला करण्याचा अधिकार या ठिकाणी कुणी सर्वसामान्य माणसाचा नाहीये. एखाद्या कीर्तनकाराचा काला करण्याचा अधिकार नाही, काला करण्याचा अधिकार संतांना आहे. एकाला करीती सवेकांच्या नारायण. काला करण्याचा अधिकार महाराजांना नाही बरं का. काला करण्याचा अधिकार भागवताचार्याला नाही. काला करण्याचा अधिकार रामायणाचार्याला पण असं नाही सांगता येत. हे काला करण्याचा अधिकार कोणाला आहे? काला करती संत जन. संतांना काला करण्याचा अधिकार आहे. तुम्ही म्हणता मग तुम्ही तर काल्याच्या कीर्तनाला उभं राहिला, काल्याचं कीर्तन होईल पण काला होईल का नाही हे सांगता यायचं नाही, कारण काल्याचं कीर्तन वेगळं आणि काला वेगळा आहे. विठाला आपल्या वारकरी पंथामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, 1.5 दिवसाचा वैष्णव मेळावा असो, 2.5 दिवसाचा वैष्णव मेळावा असो, 5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असो किंवा 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असो, 1 महिन्याचा या ठिकाणी आपल्याकडे चाललेला काकड्याचा कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमाची सांगता पूर्णत्व तेव्हा येतं या ठिकाणी त्या कार्यक्रमाला की काला झाल्यानंतर. विठाला तुम्ही रामायण कथा करीत असू द्या, भागवत कथा करीत असू द्या, सगळ्या कार्यक्रमाची सांगता आपल्या वारकरी पंथामध्ये या ठिकाणी काल्यानेच सांगता होते. कारण त्याला या ठिकाणी आहे काला म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. नेमका काल्यानेच या ठिकाणी सांगता होती, पण काला म्हणजे नेमका काय? आपण काला खातो का नाही? काला खातो, पण त्या कालवण भाकरीचा, दुधाचा भाकरीचा काला खातो. ते दूध आणि भाकरी एकत्र या ठिकाणी चुरल्यानंतर काला होतो. आता इथे एक काला आहे, प्रतिकात्मक काला. या हंडीमध्ये या ठिकाणी दही आणि काय आहे दुसरं लाही आहे. दही आणि लाही या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स केले, म्हणून तो काला या ठिकाणी खातो आपण. फक्त पण तोच काला खाल्ला असेल काहींनी फक्त तोच दह्याचा आणि लाहीचाच काला खाल्लेला असेल. परंतु या ठिकाणी आमच्या संतांचा जर या ठिकाणी विचार करायला गेला तर या ठिकाणी आमचे तुकोबराय सांगतात, काल्याची व्याख्या करत असताना ते म्हणतात, काला कुठे
अभेद तत्व ज्याला मिळालंय ना ते तत्व म्हणजे या ठिकाणी काल आहे. तुका म्हणे काला पोथी अभेद देखिला. त्या अभंगाची सुरुवात काय? उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान जाय आयुष्य सरळ बोल हे या पंढरीशी गडे. या पंढरीमध्ये तू या ठिकाणी आल्यानंतर तो काला घेता येतो बरं का. आता काल आज या ठिकाणी पंढरपुरामध्ये तिथं काल्याचे कीर्तन होत आहे. या पंढरीमध्ये आल्यानंतर पंढरी पण आहे एक सोलापूर जिल्ह्यातली आहे आणि एक या ठिकाणी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. या पंढरीत या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तुका म्हणे काला कोठी अभेद देखिला. तिथं तो अभेदाचा काला सेवन करायला मिळतो. म्हणून इथं आलेल्या प्रत्येकाने या ठिकाणी काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. हरिनामाचा खिचडी गाणा, हरिनामाचा खिचडी गाणा, हरिनामाचा खिचडी गाणा, हरिनामाचा खिचडी गाणा. होईला या ठिकाणी हा काला खाल्लाय दयाचा आणि वासाचा. पण आता जे आमचे गुरु शेखनीजी सांगितलं ना काय हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा काला मिळाला का कोणाकोणाला मिळाला वर बोट करा बरं. हा हे भाग्यवान येतो या ठिकाणी. का भाग्यवान म्हणतो माहिती का? ज्यांनी घेतला नाही, परत सांगतो, ज्यांनी घेतला नाही हरिनामाचा खिचडी काला त्यांनी जाताना काय करा इथं वाटायला या ठिकाणी महापुरुष बसलेले तो ते संत जे संत या ठिकाणी काला करतात आणि काला वाटतात ना ते महापुरुष या ठिकाणी त्या अधिकारी महापुरुष आमच्या परंपरेतले बसलेले वाटी आपुल्या निज हसते. हे या ठिकाणी तो काला या ठिकाणी निज हसते. आपल्या तिकडे वळायच नाही निज हसते, परंतु या ठिकाणी वरून वर करले जर या ठिकाणी खोल नांगर लावला तर या ठिकाणी सगळे डोक्यावरून जाईल काय. म्हणून या ठिकाणी भाग्याचा तो वाटी आपुल्या निज हसते. संत तो काला वाटतात आणि या ठिकाणी भाग्याचा तो पावे देते. भाग्यवानालाच तो नामाचा काला मिळतो, दुर्भाग्याला नाही मिळत. लक्षात घ्या, हा अभेदाचा काला त्या नामाचा या ठिकाणी प्रसाद, त्याला प्रसाद म्हणतो. काल्याचे या ठिकाणी त्या बघा आता दही खातो घरी, आपण दही खातो, मिक्स करून बी खातो घरी, पण प्रसाद बनतो का? मग इथं आल्यानंतर काल्याच्या टायमाला म्हणतो या ठिकाणी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. प्रसादाचा या ठिकाणी धिक्कार करतो का? कितीही मोठा मनुष्य या ठिकाणी काल्याला आला ना तरी तो प्रसाद घेऊन जातो. तसा कितीही मोठा मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य असला ना तरी त्यांनी अभेदाचा तत्वाचा काला स्वीकारावा. विठाला
नाही निघत. तो काय झालाय आता प्रसाद आहे, प्रसाद. आणि तो प्रसाद आमच्या परंपरेने या ठिकाणी चालत येतो. पहा, गुरु परंपरे माऊली ज्ञानोबरायांपर्यंत या ठिकाणी तो प्रसाद चालत आलेला आहे. गैरी प्रसादी निवृत्ती दातार, गैरी प्रसादी निवृत्ती दातार, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा या भोलेनाथाने या ठिकाणी तो काल्याचा प्रसाद या ठिकाणी कोणाला दिलेला आहे? पार्वती मातेला तो काल्याचा प्रसाद देत असताना तो कोणाला प्राप्त झाला? मच्छिंद्रनाथाला. हा, हे चुरून प्राप्त झालंय बरं का, हे चुरून प्राप्त झालं, चुरून. परंतु ते चुरून प्राप्त होऊन काही उपयोग नसतो, त्याला गुरुच्या मुखातून यावं लागतं. गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान, गुरुच्या मुखातून आलं तर ते फलित रूप होतं. बस ऐकलं मच्छिंद्रनाथाने, परंतु ते काय फलित रूप झालं नाही. भोलेनाथाने सांगितलं 12 वर्षानंतर तुला बद्रिकाश्रम या तीर्थक्षेत्रामध्ये गुरुदेव दत्तात्रयाकडून तो काला परत घ्यावा लागेल, तेव्हा तो फलित रूप होईल. आणि तोच काला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना दिला. गोरक्षांनी गहिनीनाथांनी त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये निवृत्तीदादांनी ज्ञानदेवांना, आणि त्या ज्ञानदेवांची या ठिकाणी आपल्यावरती या समाजावरती फार अत्यंत उपकार आहेत. तो काला या ठिकाणी ज्ञानदेवांनी या ठिकाणी वाटलेला आहे. म्हणून काला करती संत जन विठाला. तो काल्याचा महाप्रसाद या ठिकाणी संतांच्या कृपेने या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. जो कोणी या ठिकाणी ज्यांना कोणाला भाग्यवंतांनी वर हात केले त्यांना तो प्राप्त झालेला आहे. ज्यांना निषेध झाला त्यांनी या ठिकाणी कृपया सर्वांच्या चरणाला मी या ठिकाणी एक वंदन करतो, पण तो काला घेतल्याशिवाय या ठिकाणी काही जाऊ नका. जगद्गुरु तुकोबारायला तो प्रसाद कोणाकडून भेटलेला आहे? बाबाजी चैतन्यांकडून या ठिकाणी भेटला पाहिजे. तोच प्रसाद या ठिकाणी ज्या वेळेस भेटला जगद्गुरु तुकोबारायला, त्या काल्याचा प्रसाद भेटला, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी त्यांची काय स्थिती झालेली आहे, काय अवस्था झालेली आहे ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मांडतात.
सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगताय एक गवळणीचं रूपक करता येते. ते म्हणतात त्या गवळणीला या ठिकाणी तो प्रसाद भेटला. त्या कृष्ण कृपेचा प्रसाद, कृष्ण कृपेचा या ठिकाणी प्रसाद भेटल्यानंतर कोणी एक या ठिकाणी अशी नार आहे, अशी स्त्री आहे, भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तो प्रसाद भेटल्यानंतर या ठिकाणी जसं मंडळी साधा या ठिकाणी एवढा प्रसाद भेटतो पा त्या देशी दारूच्या दुकानात, देशी दारूच्या दुकानात प्रसाद भेटतो का नाही? एक पेला भर एवढा प्रसाद जर भेटला एखाद्याला तर काय परिणाम होतो बरं त्याचा? एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ऐका, जो मोले मदिरा खाय मदिरानंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे आवरिला. एकनाथ महाराज सांगतात जो मोले मदिरा खाय, मोलाने या ठिकाणी मदिरा म्हणजे दारू, नासक पाणी रे, त्या नासक्या पाण्यामध्ये काय पावर आहे? जो मोले मदिरा खाय मदिरानंदे, नाचतो काय? गाणं म्हणतो. मदिरानंदे नाचे, कोणता आनंद आहे तो? मदिरेचा आनंद आहे. पण आमच्या संतांकडे या ठिकाणी जो काही ब्रह्मानंद मिळतो तो ब्रह्मानंदाचा कृपेचा प्रसाद मिळाल्यानंतर जेने ब्रह्मानंद सेविला आहे, ज्या कोणी ब्रह्मानंदाचं सेवन केलेलं आहे तो केवीर आहे आवरिला. तो आवरला जाईल असा प्रश्न विचारतायत एकनाथ महाराज आपल्याला. आवरला जाईल का? पण ही या ठिकाणी गोष्ट सर्वसामान्य माणसाला कळत नाही म्हणतात. या लागी लोक बाह्यता सुयेनाचे ब्रह्म उन्मादता, त्याला ब्रह्म उन्माद झालेला आहे, ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे. लोकमानिकी तया पिशाच्यता, अष्टसात्विक भाव जर झाले, अवस्था झाली, एखाद्याचं त्या स्थितीमध्ये गेलं तर लोक काय म्हणतात? लोकमानिती तया पिशाच्यता. हा बोधू सहसा पंडितांना कळे. हा बोध, हे तत्व या ठिकाणी सहसा पंडितांना पण कळत नाही. आणि ते तत्व जर या ठिकाणी त्या गवळणीला तुकोबाराय सांगतायत, त्या गवळणीला ते कृष्ण तत्व भेटलेलं आहे, ते कृष्ण कृपेचे या ठिकाणी ते तत्व भेटलं. या ठिकाणी जर नासकी दारू पेल्यानंतर या ठिकाणी माणसाला आज पण तेवढी नशा चढते तर भगवत नामाची नशा नसेल का? कैसी नशाय हरी नाम की, ब्रह्मरस घेई काळा तेने पिळावारेल पथ्ये नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी. हे ब्रह्मरसाचा काळा घेऊन बघा, हे ब्रह्मतत्व या ठिकाणी ते ब्रह्मनाम घेऊन बघा. या ठिकाणी त्याच्यात कशी नशा आहे, हे बरेचसे नशे चढलेले त्यामुळे लांबून लांबून आल्यात बघा. जसं दारूचं दुकान कुठेही असलं तरी लांबून माणसं त्या दुकानात येतात, तसं या ठिकाणी लांबून लांबून मंडळी या ठिकाणी आलेले तो आनंद सेवन करण्यासाठी
तो ब्रह्मानंद सेवन करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी ती जी गवळण आहे ना, तिला या ठिकाणी तो कृपेचा प्रसाद भेटलाय. कृपा झाली तिच्यावरती. कोणी एके भुलली, ती काय झाली? भुलली गेली. जसा तो काहीतरी या ठिकाणी एखाद्याने तंबाखू खाल्लेली नसली ना, तंबाखू खाऊन बघायला, तंबाखूची मिसळी लागलेली नसली ना, बघा बरं एकदा लावून कसं काय बिंगवित येते, भुलतं ना माणूस. तसं ते तत्व ज्याला या ठिकाणी मिळतं ना, या ठिकाणी तो त्या स्थितीमध्ये या ठिकाणी आज बी याचा अनुभव येतो संत श्रीपाद बाबांच्या कृपेने. ती नशा चढल्यानंतर जसं तो ग्रस्त या ठिकाणी वाटेने या ठिकाणी त्याला किती गाड्या गेल्या तर त्याच्या इकडून जात्यात आडव्या जात्यात, काही त्याला सुध राहत नाही. तो भानावरती राहत नाही. का बरं? कारण त्याला या ठिकाणी तो उन्माद चढलेला असतो. तसा भक्तीचा उन्माद, ब्रह्म उन्माद ज्याला या ठिकाणी चढतो. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाचे सांभाळी, कोण देहाचे सांभाळी, कोण देहाचे सांभाळी. देहाला तो सांभाळू शकत नाही, कारण त्याचा देह तो स्वरूपाशी एकरूप झाल्या कारणाने या ठिकाणी तो देह भावावरती राहत नाही. आज पण या स्थितीचा अनुभव येतो. फक्त तसा अनुभव आणून देणारा संप्रदाय, परंपरा, तसा अनुभव आणून देणारा महात्मा या ठिकाणी पाहिजे. अनुभव येतो आज, काय येणार नाही. त्यावेळेस या ठिकाणी गवळणीला या ठिकाणी अनुभव यायचा, तुकोबारायला या ठिकाणी देवाचा अनुभव आला. आपल्याला काय येऊ नये, आज पण या ठिकाणी येतो बरं का. परंतु त्याला काय भेटावं लागतं? तो प्रसाद भेटावा लागतो. काय गुरुप्रसाद म्हणतात. काय गुरुकृपेचा या ठिकाणी प्रसाद ज्याला भेटला त्याला तो आज बी अनुभव येतो. एवढी बोललेली आहे, असो आईसा कोठे आठवाची नाही. कुठे बसली काय करती? असो आईसे कोठे मी कुठे आठवाची नाही. देहीच विदेही भोगू दशा, देहामध्ये असताना विदेह स्थितीमध्ये ती गेलेली आहे. देहामध्ये या ठिकाणी आहे, दिसती देहामध्ये, परंतु विदेह स्थिती तिला प्राप्त झालेली आहे त्या गवळणीला. आणि विदेह स्थिती प्राप्त झाल्या कारणाने तिला ती त्या कृष्णाने भूल चढवली होती. काय केली? त्या कृष्ण नामाची या ठिकाणी भूल चढ होतं बरं का. आज बी कृष्ण काय कुठे केलं नाही, आज पण या ठिकाणी येतो, कीर्तनात येतो. आज पण कृष्ण कशी बोल पडली मला, गवळण मधुरेला निघाली, गवळण मधुरेला. म्हणजे या ठिकाणी तो भुलवतो बरं का. जसं या ठिकाणी त्या दारूमध्ये भुलवतो का नाही माणूस, त्या दारूने भुलतो का नाही, तसं त्या कृष्ण नामाने या ठिकाणी भुलवतो. भुलविले 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 नाले, भुलविले 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 वेदना
फुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे फुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे फुलविले 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 वेणू नादे फुलविले 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 वेणू नादे फुलविले 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 वेणू नादे आंघोळले यमुना जळ पक्षी राहिले निचळ पक्षी राहिले निचळ हरी हरी एका गवळणी या ठिकाणी ते भगवंताची बासरी ऐकली वेणू ऐकली वेणू ऐकल्यानंतर ऐका येतो बर का भगवान श्रीकृष्णाचा तो द्वापार युगामध्ये वाजवलेला वेणू ती बासरी या ठिकाणी आज बी ऐका येते पण तेवढा भाग्यवान मनुष्य पाहिजे का वाजवत नाही का आज पण बासरी तो वाजवत नाही आज पण या ठिकाणी वाजवतोय फक्त पहाटे बसा ब्रह्ममुहूर्तावरती बसा सद्गुरूने दिलेल्या नामाचं या ठिकाणी चिंतन करा नाही या ठिकाणी तुम्हाला ती बासरी आवाज आली तर तुमची तर साल घाली येतो 100% या ठिकाणी त्या बासरीचा आज बी आवाज येतो ऐकोनी वेणूचा नाद ऐकोनी हे गवळणीने केलेला नाद ऐकला आवाज ऐकला ऐकोनी वेणूचा नाद गवळणी झाला मतिमंद गवळणी झाला मतिमंद ऐकोनी वेणूचा नाद ऐकोनी वेणूचा नाद वासरे घेईना पाना वासरे घेईना पाना ऐकोनी वेणूचा नाद ऐकोनी वेणूचा नाद त्या वेणूचा नाद ऐकला एका गवळणीने नवीन एका गायनीने वेणूचा नाद ऐकला एका वासराने वेणूचा नाद ऐकलेला आहे त्या गायची काय स्थिती झाली कुठे गेली काय ना आज थोडा आवाज वाढून दिला शिबिरा देणू चार्याला ती देणी गाय या ठिकाणी सोडल्यानंतर या ठिकाणी चाऱ्याच्या दिशेने या ठिकाणी हिरव्या चाऱ्या दिशेने पळते पण तिचा विषय या ठिकाणी तिच्या चित्तातला नष्ट झाला शिवेरा देणू चार्याला वासरे घेईना पाना वासर सोडल्यानंतर या ठिकाणी कुठं जातात गायच्या काशीला लागतात पण ती वासरू या ठिकाणी असं या की या ठिकाणी त्यांनी त्या भगवान श्रीकृष्णाच्या त्या धेनूचा नाद ऐकलेला आहे ती बासरी ऐकलेली ती पोवा ऐकलेला आहे त्या ठिकाणी त्याचं या ठिकाणी चित्त सगळं तिकडे वेधलेलं आहे त्यांनी ती या ठिकाणी त्या गायकडे नाही शिवेला वासरे घेईना पाना वासरे या ठिकाणी पाना गेलं जाणार का परिणाम कशाचा आहे ऐकोनी वेणूचा नाद ऐकोनी वेणूचा नाद तो वेणूचा नाद ऐकल्याचं त्या भगवंताची या ठिकाणी कृपा झालेली बरं का गोकुळातल्या गाया म्हशीवरती वासरावरती पण वृक्षावरती पण देवानी कृपा केली
भगवान श्रीकृष्णाची मुरली ऐकली बा. मन मोहिले रे मन हे मोहिले हरी तुझ्यावर रेगा बाई रे, हरी तुझ्यावर रेगा बाई रे, मला बोलले रे, मला बोलले, मला बोलले रे, मला बोलले. बाई रे मुरलीच्या बाई रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले. मला सांगा त्या गोकुळामध्ये त्या गवळणीला होत होतं ठीक आहे, परंतु आता ही गवळण कवाची या कोणाच्या आहे बंगा? हा तुकाराम महाराजांचा आहे ना. ही गवळण कोणाची? हा नाथांची का? हा, मग नाथ महाराज या ठिकाणी कोणत्या काळातले तर कलियुगातले आहेत ना, कलियुगातले आहेत ना. ती मुरली मग त्यांनी ऐकली असेल का नसेल? काना तुझ्या मुरलीच्या पायी रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. मन खरोखर या ठिकाणी ती मुरली जो कोणी ऐकतो ती सारखी वाजती बर का, सारखी वाजती. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू कोणाचा माई वाजे कोणाचा माई वाजे कोणाचा कोणाचा वाजतो विठाला. खरोखर ज्याला ते या ठिकाणी तत्व भेटलेलं आहे ना, परंपरागत चालत आलेलं तत्व भेटलं त्याला ह्या गोष्टी या ठिकाणी गोकुळामध्ये गवळणींना गोपाळांना जे या ठिकाणी अनुभवाला येत होत्या त्या या ठिकाणी आज पण या पृथ्वी तलावरती इथं अनुभवाला येतात. विठाला कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना, हो मला हो मला हो मला वेडच केलं भरोना. कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना, हो मला हो मला हो मला वेडच केलं भरोना.
अरे कलियुगामध्ये आज पण त्या स्थितीचा अनुभव येतो. आज प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला त्याचा अनुभव येतो. इथं जे हे मंडपामध्ये आहेत ना फार भाग्यवान आहेत. हा हा तो अनुभव या ठिकाणी आलेला आहे. आमच्या या महात्म्यांना अनुभव आलाय आणि तुम्हाला तो अनुभव देण्यासाठी तर इथं या ठिकाणी हे आयोजन सगळं प्रयोजन या ठिकाणी करताय. तो अनुभव या ठिकाणी आज पण या ठिकाणी जसाची तसा या ठिकाणी येतो. फक्त अनुभव आणून देणार तत्व आणि अनुभव आणून देणारा महात्मा पाहिजे. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ही मथुरेला या ठिकाणी तिने कृष्णाला पाहिलंय बरं का. जिने कृष्णाला पाहिलं तिचं वर्णन झालेलं आहे या बंधामध्ये. जिनी पाहिलंच नाही मथुरेतल्यांनी पाहिलंच नाही त्याला आणि पाहिलं नाही बरं का. मथुरेतल्यांनी कृष्णाला अनेक पाहिलं नाही म्हणजे कीर्तात गवळणीत बरं का आणि पाहिलं नाही. आणि ही या ठिकाणी तिने कृष्णाला पाहिलं गोकुळामध्ये आणि ती पाहून या ठिकाणी निघालेली. तिच्या सासून सांगितलं कुठे गेली. आता या ठिकाणी कुठे गेली काय तिला सांगताच यायचं नाही. कुठं आली हे पण तिला सांगता यायचं नाही. म्हणजे असं काय झालंय तुला. तू या ठिकाणी हे टाइम झाल्याबरोबर बाकीचे या ठिकाणी सगळ्या गवळणी गेलेले आहेत. कुठं दही दूध ताक या ठिकाणी विकायला तिकडं मथुरेमध्ये या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे तिकडे चाललेले आहेत आणि तू या ठिकाणी इथं घरीच बसली. धर येत तिच्या डोक्यावरती या ठिकाणी तो माठ दिलेला आहे. माठ घेऊन या ठिकाणी ही निघाली कारण ती नादात होती. आता ती काय त्या भगवंताच्या नादात होती आणि ती निघाल्यानंतर या ठिकाणी गेली पेठेमध्ये. या ठिकाणी त्या मथुरेच्या भले मोठ्या पेठ आहेत तुम्ही बघा जाऊन. त्यावेळेस बी तसेच होते आणि आता बी तसंच आहे. मथुरेतले श्रीमंत आहेत पण गोकुळातले आणि बी तसेच आहेत बघा. ती कधी बघ ती कुठं गोकुळात मथुरेत नाही. ती गेली या ठिकाणी असं गल्लीनी चाललेली असताना आता हाक मारत नाही. आता मंडईवाले या ठिकाणी भाजीवाले केवटीन ताई चाललेली आहे. ती काय म्हणते कोथिंबीर घ्या लसूण घ्या हे का नाही म्हणते का नाही. ती टोमॅटो घ्या बटाटे घ्या. तसं हिच्याकडे काय होतं या ठिकाणी इथं दही किंवा ताक या ठिकाणी लोणी असेल काय तिच्या डेऱ्यामध्ये. परंतु तिच्या ध्यानात काय होतं ध्यानी दाता पंढरीराया मनासहित पालटे. मन पण पालटत. आता इथं काही ना अवस्था होती. हे मन पालटलं तर हा काया पालटते. अगोदर मन पालटतं मग काया पालटते. मनासहित पालटे काय तिच्या मनामध्ये काय होतं तो कृष्ण होता. तो देव होता फक्त. या ठिकाणी रस्त्याने चालल्यानंतर या ठिकाणी दही दूध नव्हती म्हणत. ती काय म्हणायची देव कोणी